ऑफर आल्या आणि लोकांनी कार्स विकत ऍक्च्युअली घेणं बंद करून टाकलं. हम्म, 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 प्रत्येकाची इच्छा असते ना की आपल्याजवळ एक कार असावी, एक शॉफर असावा, आपण बसावं आयतं आणि फिरावं. आज मी BMW मर्सिडीज मध्ये पण बसू शकते. माझं मन झालं तर मला गरज नाहीये ओन करायची. एक्झॅक्टली. Like I can have that experience, I can have that thing because Uber understood what people are wanting, what cars can do. Car is not just a commodity, it is a feeling. मेरी कार है भाई, मुझे बैठना है, मुझे एक्सपीरियंस करना. अनुजा, वेलकम टू माय पॉडकास्ट. खूप धन्यवाद पहिले तर तू वेळ दिल्याबद्दल. आणि आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. त्याआधी तुझ्यासाठी एक आमच्या जो गेस्ट येतात त्यांच्यासाठी एक सरप्राईज क्वेश्चन असतो. तुला जर स्वतःला एका ओळीत इंट्रोड्यूस करायचं असेल तर तू कशी करशील? माझ्या 2 क्वालिटीज आहेत ज्या मेजरली मला लाईफ मध्ये डिसिजन्स घेण्यामध्ये किंवा ज्यांनी माझ्या लाईफला शेप दिला. एक माझी काल्पनिकता आणि एकदा मला तो कॉन्फिडन्स येऊन गेला की वन्स आय टेक डिसिजन्स आय टेक इट टू द एंड सो दॅट गो बेटर ॲट इट. सो ड्रीमर अँड गो बेटर. ग्रेट ग्रेट ग्रेट. अनुजाबद्दल थोडंसं सांगायचं तर अनुजा मार्केटिंग मध्ये सध्या जॉब करते. मार्केटिंग, आय डोंट नो एक्झॅक्ट पोझिशन काय आहे, बट मार्केटिंग फील्ड मध्ये ती काम करते. आणि सोबतच ती सिंगर आहे, ती थोडीफार ऍक्टिंग करते, ती पोएट्री करते, ती स्टँडअप कॉमेडी सुद्धा करते. म्हणजे एवढं सगळं टॅलेंट असताना तू लॉकडाऊन मध्ये काय इंटरेस्टिंग नवीन केलं? लॉकडाऊन मध्ये काय असं डिस्कव्हर केलं स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल? पहिली गोष्ट, मी ऍक्टर बिलकुल नाहीये. माझी आई मला नेहमी म्हणते की मी काही करू शकते पण मी खोटं नाही बोलू शकत. लाईक आय कॅन नॉट प्रिटेंड. जे लोक मला इन पर्सन चांगल्यापणे ओळखतात त्यांना माहिती मी खूप मुफट आहे तशी. लाईक disclaimer, Rohan thinks that I'm a very sweet person, but because you have talked, I think so very less number of times. But yeah, मी खूप मुफट आहे, so nothing like that. And I think so की प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही हॉबीज असल्या पाहिजे. आणि हे लॉकडाऊनचा जो पिरियड होता त्यावेळेस मला जाणवलं की इट इज बिकॉज ऑफ माय हॉबीज दॅट आय कुड स्टे स्टेबल. बिकॉज आपण एकमेकांना भेटू नाही शकत आहे, बोलू नाही शकत आहे. एन्झायटी लेवल्स हाय होत होत्या. माझ्या करिअर मध्ये पण खूप सारे चेंजेस झाले. सो लॉट्स ऑफ अप्स अँड डाऊन्स, बट सिंगिंग हेल्प्स, रायटिंग रिअली हेल्प्स. मी जेव्हा खूप सॅड असते तेव्हा मी खूप लिहिते, म्हणून मी माझ्या रायटिंग जास्त शेअर करत नाही. आणि म्हणजे world can see me singing. Very few people know that I write. Yeah, but it has not been like a consistent thing. It is something that I do for myself. माझ्या स्वतःच्या आनंदासाठी मी त्या गोष्टी करते. It's not my profession. My profession is marketing. You know, I am into e-commerce, so my position is marketing executive. Okay. मागल्या 3 वर्षापासून मी त्याच्यामध्ये जॉब करत आली आहे. रोहन सारखीच मी इंजिनियर आहे. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी MBA केलं, कारण की माझ्या पर्सनॅलिटी मध्ये एक डॉमिनंट क्रिएटिव्ह साइड आहे. इट्स नॉट दॅट आय वॉज अ बॅड इंजिनियर, आय वॉज गुड ॲट इट. ओके, आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. कॉलेजमध्ये जेव्हा कोडिंग करायचं तर खूप मजा यायची. इट वॉज लाईक पझल सॉल्विंग, Fibonacci series and this and that. It was nice fun, but that was the time when I realized that maybe I can't see myself 12-13 hours doing coding, because 24 तासाचा जर का आपला दिवस असेल तर त्यातला 12 तास कमीत कमी 12-13 तास आपण कामामध्ये घालवतो. 4-5 तास आपण घरच्यांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतो. कमीत कमी 4 तास तरी तुम्ही झोपायला पाहिजे. कोविड मध्ये लोक झोपत नाहीये, प्लीज झोपा. मी पण त्या फेज मधून गेली आहे. सो दॅट्स इट. इंजिनिअरिंगनी मला फक्त शिक्षण नाही दिलंय, त्यांनी माझी पर्सनॅलिटी डेव्हलप केली आहे. मी I was like an average of what my friends were, like 5 people surrounding me at my personality. You get influenced. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सारखे बोलू लागता, वागू लागता. होते तसं. सो मी खूप काही शिकले इंजिनिअरिंग मधून, इंजिनिअरिंगच्या अलावा. आणि मला त्याचा फायदाच झालाय. सो आय एम हॅपी. मैं इंजिनियर हूँ, स्वॅग से. नाही म्हणजे इंजिनिअरिंग लाईफ मध्ये फ्रस्ट्रेशन कधी असतं आपल्याला? फक्त कॉलेजमध्ये आपल्याला फ्रस्ट्रेशन खूप असतं, यार कसं होईल माझं, काय होईल. पण एकदा कॉलेजमधून पास आउट झालो ना आपण की कॉलेज प्रति थोडं प्रेम वाटायला लागतं. कॉलेजच्या टीचर्स बद्दल, ज्युनियर्स बद्दल असं वाटतं यार ते दिवस चांगले होते ऍज कम्पेअर टू जॉब वाले. आणि सोबतच मी वैभव तत्वादीचा काही दिवसाआधी इंटरव्ह्यू घेतला होता ना, तर त्यांनी खूप सुंदर वाक्य म्हटलं होतं, इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अ डिग्री, इट्स अन ॲटिट्यूड. सो
तो ऍटिट्यूड शिकवतो. मी कम्प्युटर्सची इंजिनियर होती, पण मला इलेक्ट्रॉनिक्सचे पण सब्जेक्ट होते ऑब्व्हियसली, आणि मला इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट खूप टफ जायचे. सो एव्हरी टाइम ईडीसी डीसी, ओ माय गॉड, सब्जेक्ट आले की मला मला सेमच्या आधीच असं व्हायचं, आता मला टफ जाणार आहे. बट इवन दो ते सब्जेक्ट आम्हाला सुद्धा टफ जायचे. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. भाई साहब रिस्पेक्ट, हम तो ईडीसी निकाल के ऐसे हाय हमने दुनिया पार करी kind of. बट मला इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट यायचे, मला काठी येऊन जायच्या, ओ शिट आता मला कठीण जाणार आहे. बट मी सब्जेक्ट क्लिअर केले अँड दॅट डेव्हलप कॉन्फिडन्स इन यू की ठीक आहे यार, स्टेप बाय स्टेप मध्ये क्वेश्चन्स बघून, रिपीट क्वेश्चन्स मधून थेअरी काढून, हे करून ते करून, यू गेट दॅट ॲटिट्यूड ऑफ टेकिंग आउट अन आउटपुट आउट ऑफ अ सिच्युएशन. वन्स यू कम, म्हणजे एकदा तो विषय जो तुमचा जीव घेतो तो निघतो, तो जेव्हा निघतो तर ती जी फिलिंग असते की मी करून टाकलं आता, सो दॅट इज लाईक वो जंग जीतने वाली फीलिंग होती है वो एकदम. या इट इज एक्चुअली जंग जीतने वाली फीलिंग. एंड यार मैं ईडीसी टीसी फर्स्ट अटेम्प्ट में क्लियर कर सकती हूँ, मैं कुछ भी कर सकती हूँ, लाइक दैट इज द थिंग. I get stuck so many times in my life. I get really stuck so many times in my life, in my career, in my personal life also. Every time I'm like, ठीक है यार, बहुत चीजें देखी है लाइफ में, बहुत चीजें ऐसी थी जो उस वक्त पे लग रहा था की म्हणजे त्यावेळेस असं वाटत होतं की हे पार नाही होऊ शकत, हे खूप कठीण चाललंय. एक्झॅक्टली. मला सुद्धा माहिती आहे का, प्रत्येक सेमला हाच प्रश्न राहायचा, यार या सेमला ना एक सब्जेक्ट असा आहे जो अटकेल पण निघायचा तो. म्हणजे माझा सुद्धा बॅक नाही लागला, एकचदा लागला होता, त्याच्यानंतर बॅक कधीच नाही लागला. तोही समर टर्म मध्ये, म्हणजे आमचं ऑटोनॉमस कॉलेज होतं, समर टर्म मध्ये निघून गेला होता, काही इश्यू नव्हता त्याचा. पण तेच प्रत्येक सेम मध्ये एखादा ना सब्जेक्ट राहायचाच, म्हणजे यार हा लागेल आपला. पण जेव्हा तो निघायचा ना, तर लक्षात यायचं की नाही यार, आपण काही ना काही ओव्हरकम करून टाकू, म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम आले नाही यार, चालतेच आहे, करून टाकू ओव्हरकम. अजून मी जी प्लॅनिंग करायची माहितीये सब्जेक्ट काढताना, बसलाय की हा विषय जीव घेऊया, हा विषय ऍव्हरेज आहे, हा विषय चांगला आहे. मी जर का 6 पैकी 5 विषयामध्ये क्लिअर करून टाकते तर 5 मार्क खंडोचे, याचे मार्क इथे, त्याचे मार्क तिथे, सगळं करून हा विषय तर निघून जाईल. सो इट वॉज नॉट जस्ट की मी फक्त त्या विषयाची प्लॅनिंग करायची, हा विषय काढायचा ना, मग हा विषय जास्त चांगला करावा लागेल. एक्झॅक्टली. खूप प्लॅनिंग प्लॉटिंग केली, खूप स्ट्रॅटेजायझिंग केली, इंजिनिअरिंग मध्ये विषय काढले. याचा फायदा तुला नक्कीच मार्केटिंग मध्ये भेटतच असेल. आणि अजून एक क्वेश्चन होता यार, की तू क्रिएटिव्ह प्रोफेशन मध्ये आहे सध्या, म्हणजे तू आर्ट वगैरे पण सुद्धा परस्यू करते आणि सोबत मार्केटिंग सुद्धा करते, तर या आर्टचा फायदा तुला मार्केटिंग करताना कितपत होतो? मी जेव्हा मार्केटिंग जॉईन करायच्या अगोदर मला असं वाटायचं की मार्केटिंग इज ऑल अबाउट आर्ट ऑफ सेलिंग. तुम्ही कोणत्याही गोष्टीला बेस्ट पद्धतीने प्रेझेंट कराल, की जे लोक तुम्हाला बघत आहे ते कन्व्हिन्स होऊन जातील आणि ते विकत घेऊन घेतील, दॅट इज मार्केटिंग. हे मला वाटायचं जेव्हा मी मार्केटिंग शिकली नव्हती. पण जेव्हा मी मार्केटिंग मध्ये शिक्षण घेतलं त्यावेळेला मला रिअलाइज झालं, इट इज नॉट आर्ट ऑफ सेलिंग, इट इज अंडरस्टँडिंग व्हॉट टू सेल. सो जर का तुम्ही बघितलं ओव्हर द गिव्हन कोर्स ऑफ टाइम, ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम, जसं जसं वातावरण बदलत गेलं, लोकांच्या गरजा बदलत गेल्या. अँड काही अशा कंपनीज आहेत ज्यांनी लक्ष दिलं की यार इथे ना काहीतरी गॅप आहे आणि या गॅपला आपण फुलफिल करू शकतो, आणि त्यांनी एक नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केला. फक्त इंट्रोड्यूस नाही केला, जे लोक त्याला बघत आहेत त्यांना समजवलं की हे चांगलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल उबर आले आणि लोकांनी कार्स विकत ऍक्च्युअली घेणं बंद करून टाकलं. प्रत्येकाची इच्छा असते ना की आपल्याजवळ एक कार असावी, एक शॉफर असावा, आपण बसावं आयतं आणि फिरावं. आज मी BMW मर्सिडीज मध्ये पण बसू शकते, माझं मन झालं तर. मला गरज नाहीये ओन करायची. Like I can have that experience, I can have that thing because Uber understood what people are wanting, what cars can do. Car is not just a commodity, it is a feeling. मेरी कार है भाई, मुझे बैठना है, मुझे एक्सपीरियंस करना. So they understood it, apart from just giving that thing. So marketing starts with research. After that, you know, understanding की ठीक है हमने रिसर्च कर लिया, हमने फाइंड आउट कर लिया. खूप कमी असे लोक असतात जे ऍक्च्युअली जाऊन पैसे खर्च करतील आणि ज्यांची एक्सपेरिमेंटल टेंडन्सी असते. एक्झॅक्टली. काही नवीन मार्केटमध्ये आल्याबरोबर असं हा यार हे काहीतरी नवीन वाटत आहे, लवकर घेऊ. वो कन्वर्जन रेट बहुत कम होता है. बहुत कम होता है. सो खरा मार्केटरचा चॅलेंज हाच असतो की अस्सल ऑडियन्स शोधून काढायची जी तुमची वस्तू
विकत घेईल, की ज्यांना तुमचं महत्व समजेल. एकदा त्या लोकांना विश्वास बसला की मग हळूहळू तुमचा विश्वास वाढत जातो, हळूहळू तुमचं सर्कल वाढत जाते. पहिले तुम्हाला एक डेडिकेटेड कस्टमर बेस बनवावा लागतो, ज्यांना तुमची स्टाईल आवडते. एकदा त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला की मग वर्ड ऑफ माउथ वाढत जातो, मग ऑटोमॅटिकली गोष्टी होत जातात. मग तुम्ही बोलता, मग लोकांना, मग तुम्हाला हे नाही सिद्ध करावं लागेल की आम्ही खरं बोलतो. इट इज लाईक की हा ही आहे. तो ब्रँड तयार झाला की लोक म्हणतात की नाही यार ऍपल आहे ना तर चांगलाच असेल, तो एक ब्रँड व्हॅल्यू तयार होऊन जाते त्याची. राईट. सो इट इज लाईक अ ट्रस्ट बिल्डिंग ऍक्टिव्हिटी. अँड मार्केटिंग इज व्हेरी क्लोज टू सायकोलॉजी. तुम्हाला लोकांची मेंटॅलिटी समजणं, त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोलणं फार गरजेचं आहे. त्याचा फार वेगळा इफेक्ट होतो. खूप लवकर विश्वास बसतो. जसं तू म्हणाला की मी बँगलोरला शिफ्ट झाल्यानंतर मला काय एक्सपिरियन्स झाला. बँगलोरमध्ये मला कोणती मराठी बोलणारी व्यक्ती भेटली, मी त्यांचं पूर्ण नावी नाही विचारत, पहिले माझ्या डोळ्याचे बघतात, अरे मराठी. एक्झॅक्टली. सो दॅट रिलेटेबिलिटी थिंग इट कम्स इन टू पिक्चर. आपण एका डिजिटल एज मध्ये राहतो, तर माझं आतापर्यंतचं जितकंही शिक्षण होतं ते वाया नाही गेलं. लाईक मी थोडंसं टेक्नॉलॉजीचा युज करते, थोडंसं माझे स्वतःचे कॉन्सेप्ट, आयडियाज, स्टोरीज ज्या पण असतात त्याचा युज करते. सो आय एम रिअली हॅपी की मी हे डिसिजन घेतलं अँड इट हॅज वर्क गुड फॉर मी ऍट लीस्ट टिल नाउ. फिंगर्स क्रॉस्ड. इंटरेस्टिंग यार. आणि तुला माहितीये का लॉकडाऊन मध्ये आपल्याला म्हणजे एक गोष्ट नवीन माहिती पडली, म्हणजे लोकांनी डिस्कव्हर केली, मी तरी डिस्कव्हर केली ती लॉकडाऊन मध्ये, की लाईक पर्सनलाइज ऍड्स ज्या असतात त्या खूप जास्त सुरू झाल्या. तर सगळ्यात आधी तर व्ह्युअर्सला आपल्या हे सांगतो की पर्सनलाइज ऍड्स म्हणजे नेमकं काय असते आणि ते कशा प्रकारे एखाद्या माणसाला इन्फ्लुएन्स करू शकतात. शुअर. सो पर्सनलाइज्ड वर्ड मध्येच पर्सनल शब्द येतो, म्हणजे काय, वैयक्तिक माहिती. तुमची वैयक्तिक माहिती समजून तुम्हाला जी ऍड पाठवली जाते ती पर्सनलाइज ऍड. ठीक आहे. ओरिजिनली जेव्हा आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघायचो तर त्या खूप स्लॅपस्टिक ऍड्स होत्या. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही एक टीव्ही सिरियल बघून आलेल्या, मधामध्ये ऍड आली अँड देन क्या आपकी टूथपेस्ट में नमक है, राईट. यू जस्ट नो दॅट दिस इज अन ऍडव्हर्टाइजमेंट. हे लोक डेलिबरेटली शो ऑफ करून राहिले की आमचे हे फीचर आहे, असं आहे तसं आहे, सेलिब्रिटीज आणून राहिले. दॅट इज स्लॅपस्टिक. इट्स लाईक forcing it in your face कि देखो हमारा प्रोडक्ट देखो, like that. But personalized ad are very subtle. You don't even realize की तुम्हाला content feed केलं जात आहे because तुमचं त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. As per research, 70% of online purchases begin with a Google search. तुमचं जेव्हा इंटेन्शन असते की मला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, तर तुम्ही पहिले त्याला सर्च करता, त्याच्याबद्दल माहिती गोळा करता. मग त्याच्यानंतर तुम्ही काही दिवसांनंतर कम्पॅरिझन करता की कोणाचं स्वस्त आहे, कोणाचं चांगलं आहे ते. मग त्याच्यानंतर तुम्ही वस्तू विकत घेता. करेक्ट. सो असे तुमचे खूप सारे ऑनलाईन फुटप्रिंट्स असतात. त्या सगळ्या फुटप्रिंट्सला कलेक्ट करून वेगवेगळ्या कॅटेगरीज बनतात आणि त्या कॅटेगरीज मधून मग लोक पॅटर्न्स प्रेडिक्ट करतात. की जसं फॉर एक्झाम्पल तुझा मूड ऑफ आहे, ठीक आहे. सो जेव्हाही मूड ऑफ होतो मी जाऊन पाणीपुरी खायची, ठीक आहे. That was my thing to overcome my sadness. Like अनुजा पाणीपुरी खायला गेली, म्हणजे माझ्या आईला माहितीये की अनुजा पाणीपुरी खायला गेली, काहीतरी नसलंय, घरी येऊन 5-10 मिनिटांनंतर कळणार आहे काय झालंय नेमकं, राईट. इन द सेम वे मार्केटर्स कसे करतात की ओके somebody is searching a lot about breakups, युट्यूब वरती व्हिडिओज बघत आहे, हे करत आहे, ते करत आहे. This means that this person is single. This means that you can target a dating app ka ad to them. That's how you get OkCupid का ad. That's how you get Tinder का ad. Because सगळीकडे ते लोक नोटीस करताय की तुम्ही काय सर्च करून आले, कसे सर्च करून आले, तुमचं इंटरेस्ट कशामध्ये. कारण की ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही तेच सर्च करा, राईट. एक्झॅक्टली. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आहे की तुम्ही जर का कोणाकडून काही परचेस केलं, जसं Amazon वरून तुम्ही कोणती पण गोष्ट विकत घेता. एकदा तुम्ही विकत घेतल्यानंतर तुम्ही तुमची काही बेसिक माहिती Amazonला देता. जसं तुमचं नाव काय आहे, तुमचे बँक डिटेल्स काय आहे, ते त्याचा वापर नाही करू शकत. फक्त तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ हे ते. आता त्यांना माहिती आहे की तुमचा बर्थडे फेब्रुवारी 26 ला येतो. सो ऑन युअर बर्थडे यू विल गेट, हाय रोहन, इट्स युअर बर्थडे, वी ट्रेजर यू, हिअर्स अ कूपन फॉर यू टू सेलिब्रेट युअर डे. जी बेसिक माहिती तुम्ही कोणत्याही शॉपिंग प्लॅटफॉर्मला देता त्याचा ते उपयोग करतात. तुमचे बिहेवियर, इंटरेस्ट, तुमचे फुटप्रिंट्स जे असतात त्याचा ते उपयोग करतात आणि तुमचं जे इंटरेस्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला सजेशन्स देतात. दॅट इज पर्सनलाइज ऍड.
ओके. आणि मग ज्या या पर्सनलाइज्ड ऍड्स असतात सध्या, तर यासाठी एक बेसिक कुठले कुठले प्लॅटफॉर्म युज केले जातात आणि त्याचे कुठले कुठले टेक्निकल टूल्स असतात, त्या गोष्टी सुद्धा सांगा मला. आमच्या व्ह्युअर्सला सांग, माहिती पडू दे त्यांनाही की कशा प्रकारे ते मॉनिटर होत आहे. आय थिंक सो तुझ्या अगोदरच्या पॉडकास्ट मध्ये पण ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केली होती की तुमची जी क्रोमची हिस्ट्री असते त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कुकीज कलेक्ट होतात. कुकीज म्हणजे काय? छोटे छोटे गोष्टी ज्या तुम्ही ऑनलाईन करता ते त्याला कलेक्ट करतात आणि त्याला जमा करून ठेवून देतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमची गुगल क्रोमची हिस्ट्री जी असते त्याच्यावरून गुगलला तुमच्या सगळ्या फुटप्रिंट्स ऑनलाईन तुम्ही काय काय करता काय नाही करता त्याचं सगळ्याचं ते एक ट्रॅक ठेवते. जरी तुम्ही तुमच्या पर्सनल ईमेल आयडी मध्ये लॉग्ड इन नसाल तरी सुद्धा तुमच्या क्रोम आयडी वरून त्यांना कळते की हा या डेस्कटॉप वरती या डिव्हाइस वरती या क्रोम वरती जो युजर आहे तो हे सर्च करत आहे. सो इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंट मध्ये लॉग इन करताय नाही करताय. तुमच्या कुकीज क्लीन तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला पर्सनलाइज ऍड नसते पाहिजे असेल तर. बट आय थिंक सो कोणतीही गोष्ट, मराठीमध्ये एक म्हण आहे, अति तिथे माती. त्या गोष्टीचा अतिरेक झाला तर तो वाईट असतो. बट पर्सनलाइज ऍड्स ह्या ऍक्च्युअली हेल्पफुल असतात. आय विल टेल यू हाऊ. तू सपोज अमेझॉन वरती एक जॅकेट परचेस करत आहे, ठीक आहे. तू एक जॅकेट घेतलं, ओपन केलं, खाली तुला एक विगेट येते सिमिलर प्रोडक्ट्स. त्यातले काही प्रोडक्ट्स ह्या प्राइस रेंज पेक्षा कमी असतात, काही प्रोडक्ट्स तुझ्या प्राइस रेंज पेक्षा जास्त असतात. थोडेसे स्टाईल चेंजेस असतात पण ते सिमिलर प्रोडक्ट्स असतात. असं कित्येकदा होतं की आपण ओपन एखादी गोष्ट करतो पण आपण विकत काही दुसरं घेऊन टाकतो. बऱ्याचदा हेल्प्स यू. इट इज ऍक्च्युअली क्रिएटेड की आमच्या जवळ जो स्टॉक आहे, बिझनेस वाल्यांचा जो स्टॉक आहे आणि जो परचेसर आहे त्याच्यामध्ये लेनदेन होणं पाहिजे, राईट. बिझनेस व्हायला पाहिजे, पैसा भेटायला पाहिजे. मग तुमचा इंटरेस्ट जर का कोणी लक्षात घेऊन तुम्हाला सजेशन्स देत आहे तर त्याच्यात काय वाईट आहे? तुम्हाला तुमच्या आवडीचं भेटत आहे, आम्हाला आमच्या आवडीचं भेटत आहे. एक्झॅक्टली. आणि माझा नेक्स्ट क्वेश्चन यार असाच होता की जसं पर्सनलाइज ऍड्स मध्ये युजरचा डेटा वापरून त्याला ऍड्स दाखवल्या जातात, तर आता या डेटाचा चुकीचा वापर सुद्धा करू शकतात. लाईक फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला जर पॉलिटिकली इन्फ्लुएन्स करायचं असेल, लाईक फेसबुक बद्दल आपण बऱ्याच न्यूज वाचलेल्या, हा मी लास्ट पॉडकास्ट मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारलाच होता की लाईक एखादी कुठली गव्हर्नमेंट आहे, लेफ्ट गव्हर्नमेंट आहे आणि त्यांना माणसाला इन्फ्लुएन्स करायचा आहे, तो आधीपासून थोडा लेफ्टिस्ट आहे, त्याला पूर्ण ओपिनियन नाही, स्ट्रॉंग ओपिनियन नाही एखाद्या बाबतीत, पण कंटिन्यू त्याला तशा टाईपच्या ऍड, तशा टाईपचे व्हिडिओ, तशा टाईपच्या गोष्टी जर दाखवल्या गेल्या तर ऑफकोर्स तू जसं सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही ज्या 5 व्यक्तींसोबत राहता तर तसे तुम्ही होऊन जाता. एक्झॅक्टली. तर जसा तुम्ही कंटेंट पाहता तसे सुद्धा तुम्ही होऊन जाता काही दिवसात. म्हणजे जर सेम तुम्हाला स्पून फिडिंग होऊन राहिलेली आहे सेम कंटेंटची, त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. ही जी सगळ्यात चांगली गोष्ट आपल्या हातात आलेली आहे त्याचा, तर हा गैरवापर कसा रोखता येईल तुला वाटतं? जसं मी आता जस्ट म्हटलं की अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो आउट ऑफ कंट्रोल जातो. इनिशियली अंडरस्टँड वन थिंग की जेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट भेटते, इट इज नॉट फ्री. यू आर जस्ट नॉट पेइंग ऍट दिस टाइम. यू आर गोइंग टू पे ऍट सम अदर टाइम. सो जसं फॉर एक्झाम्पल आपण युट्यूबचं एक्झाम्पल घेऊ. युट्यूब जेव्हा इनिशियली एंटर झालं त्यावेळेला त्यांच्याजवळ क्रिएटर्सच नव्हते. सो युट्यूब वॉज व्हेरी क्रिएटर फ्रेंडली. इट वॉज लाईक की तुम्ही बस या, आम्ही तुमची रीच वाढू, आम्ही तुमच्यासाठी सेगमेंटेशन करू, आम्ही तुमच्यासाठी सगळं करू. आता त्यांच्याजवळ जसं त्यांच्याजवळ क्रिएटर पूल इन्क्रीज झालेला आहे अँड नाव दॅट दे आर इन अ हायर पोझिशन, नाव द युट्यूब पॉलिसीज आर चेंजिंग. नाव दे डिसाइड की कोणता कॉन्टेंट हे कॉपीराईट कॉन्टेंट आहे, कोणता कॉन्टेंट हा खाली ओढला जाऊ शकतो. कव्हर सॉंग सुद्धा तुम्ही अपलोड नाही करू शकत. इट्स लाईक आय हॅड अ चॅनल सम इयर्स अगो when I was in college. मी असंच एक टाइमपास चॅनल स्टार्ट केलं होतं अँड डिसेंट चालू होतं. बॅक मध्ये मी कधी काही त्याच्यावरती ऑप्टिमायझेशन कधी काही केलं नाही, डिसेंट चालू होतं. Just few days back I opened up, all the comment sections have been blocked. Everything has been taken as a copyright thing. I have not used a background. मी बॅकग्राऊंड स्कोर नाही युज केलाय, मी काहीच युज नाही केलाय. इट इज जस्ट मी विथ अ स्मॉल कप, प्लास्टिकच्या कप वरती मी गाणं म्हणत आहे. स्पेसिफिकली चे वगैरे गाणे असले ना तर जनरली टाकतातच कॉपीराईट क्लेम, आणि या मी आता बीप करणार आहे. गैरवापर करण्याचा मी ऑलरेडी उपाय घेऊन टाकलेला आहे. द ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू बी कॉशियस व्हाईल यू आर डाउनलोडिंग द ऍप, की तुमची ऍप तुमच्याकडून कोणत्या परमिशन्स घेत आहे. तुम्ही खूपशा अशा ऍप्स, आणि इट इज नॉट कंपल्सरी दॅट यू अलाव एव्हरीथिंग.
जेव्हा तुम्ही ऍप डाउनलोड करत आहात तर तुम्हाला सगळ्या परमिशन्स द्यायची गरज नाहीये. काही कंपल्सरी क्रायटेरिया असतात, काही नॉन कंपल्सरी क्रायटेरिया असतात. जसं एक कॉलिंग ऍप साठी इमेजेस अँड व्हिडिओज इज नॉट कंपल्सरी. जसं एका व्हिडिओ एडिटिंग ऍप साठी कॉन्टॅक्ट लिस्ट इज नॉट कंपल्सरी. So you can actually disable while you are downloading the app or after you have downloaded the app. Direct allow. It's just like a 2 second ka thing hai. But if you bring that pause into your mind, it can protect you to a great extent. Second thing is Google Chrome ka history. Keep it clean. And incognito mode is a myth. Nothing is incognito. You are being stopped. Happy realization. Just stay clean. यातून लोक काहीतरी शिकले पाहिजे आणि थोडं तरी मॉनिटर केलं पाहिजे की कुठली अलाउ करताय आणि कुठली नाही करताय. आणि मला यावर यार एक सोल्युशन म्हणजे असं वाटतं, मी जस्ट एक विचार केला होता जेव्हा लास्ट पॉडकास्ट सुद्धा झाला होता, की लाईक एखादं पॉलिटिकली इन्फ्लुएन्स करते व्यक्ती कुठला सोशल मीडिया थ्रू किंवा कुठल्याही याच्या थ्रू पर्सनलाइज ऍड दाखवून व्हिडिओज दाखवून, तर मला यावर सोल्युशन असं वाटतं की आफ्टर एव्हरी मंथ और वीक तुम्ही स्वतःला रिचेक केलं पाहिजे की आपली थॉट प्रोसेस कशी चाललेली आहे. मी एक डेंजरस पार्ट सांगते पर्सनलायझेशनचा. पर्सनलायझेशन हे फक्त ऍड्स मध्ये नाही होत, हे ब्लॉग्स मध्ये, आर्टिकल्स मध्ये, ऑडिओज मध्ये, व्हिडिओज मध्ये पण होते. व्हॉट आय एम सेइंग इज की देर आर सर्टन स्पेसिफिक कीवर्ड्स ज्याच्यामुळे ट्रिगर फिलिंग्स येतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघू आता रिसेंटली तनिषची एक ऍड रिलीज झाली होती. समवन केम अप विथ अ कॉन्सेप्ट की दिस इज लव्ह जिहाद, प्रमोटिंग लव्ह जिहाद. इट वॉज बेसिकली त्या ऍड मध्ये असं दाखवलं होतं की एक बेबी शावरचा प्रोग्राम आहे अँड शी इज ऑल ड्रेस्ड अप इन हर हिंदू क्लोथ्स अँड तिची मदर इन लॉ इज Muslim and she invites her very lovingly. Now this is actually a very positive message that they are sending out. But at the same time लोकांना हे माहिती आहे की दोन्ही साइड ऑफ द स्पेक्ट्रम वरती खूप मोठा पॉप्युलेशन आहे. आणि इट्स नॉट की पीपल आर ऑल द टाइम फायटिंग टू इच अदर, पण एक की दोन असे शब्द आहेत किंवा एक की दोन असे इन्स्टन्सेस आहेत जिथे या दोन कम्युनिटीज मध्ये मेजर रिफ्ट क्रिएट झाला होता. See, this is completely my opinion. Disclaimer. मी जितकं काही मार्केटिंग मध्ये शिकली आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की दोन कॉन्सेप्ट खूप पॉप्युलर आहे मार्केटिंग मध्ये. वन इज कॉम्पिटिटर अनालिसिस अँड सेकंड इज नीड गॅप अनालिसिस. सो नीड गॅप अनालिसिस इज बेसिकली की त्यावेळेला त्या सेक्टरमध्ये कोणती अशी एक गरज आहे जी तुमची कस्टमरची पूर्ण नाही होत. हा जो थॉट प्रोसेस आहे याच्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं प्रॉडक्ट किंवा तुमचं स्वतःची सर्व्हिस चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. सेकंड इज कॉम्पिटिटर अनालिसिस की त्या सेक्टरमध्ये जितकेही लोक आहेत ते काय काय करून राहिले, कशा गोष्टी करून राहिले आहेत. काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटर सारख्या कराव्या लागतात आणि काही गोष्टी असतात जिथे तुम्हाला तुमची स्वतःची एक युनिक पर्सनॅलिटी बनवावी. यू कॅनॉट जस्ट गो 100% डिफरंट बिकॉज लोकांनी ते बघितलंच नाहीये. लोक विल बी लाईक हे काहीतरी एलियन आहे, विचित्र आहे, आउट ऑफ द ब्लू आहे. एक बॅलन्स असला पाहिजे. पॉइंट ऑफ पॅरिटी, पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन. कॉमन सिमिलॅरिटी असली पाहिजे, थोडंसं डिफरंट असलं पाहिजे, काहीतरी युनिक असलं पाहिजे. माझं स्वतःचं पर्सनल इंटरप्रिटेशन ऑन दॅट केस इज की जे कॉम्पिटिटर्स आहेत ज्वेलरी बिझनेसमध्ये, सो ज्वेलरी बिझनेसमध्ये पॅन इंडिया लाईक अ फॅशनेबल ब्रँड इज तनिष्क आणि त्याची इमेज कोणी ब्रेक नाही करू शकत आहे. कारण की त्यांनी सगळं काही केलंय. त्यांनी सेलिब्रिटी एन्डॉर्समेंट केलंय, त्यांनी कॉमन पर्सनला पिक्चर मध्ये ठेवून छान छान स्टोरी लाईन्स वाल्या ऍडव्हर्टाइजमेंट केलेल्या आहेत. खूप सुंदर कॉन्टेंट आणि खूप सुंदर प्रॉडक्ट्स आहेत तनिष्कचे बेसिकली. ज्याच्यामुळे काय होते की लोकांना जेव्हा आपण फॅन्सी ज्वेलरी घ्यायची असते तर लोकांच्या डोक्यामध्ये फर्स्ट रिकॉल इज तनिष्क. नाव दे वॉन्ट टू ब्रेक दॅट लूप. नाव द कॉम्पिटिटर्स वॉन्ट की तनिष्कच्या अलावा पण बाकीच्या जे ब्रँड्स आहेत त्यांना पण लोकांनी प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तर म्हणून ते कॉम्पिटिटर्सनी तो कॉन्टेंट स्टडी केला. त्या स्टडी केल्यानंतर त्यांना रिअलाइज झालं की दिस इज समथिंग, सी बोथ द पार्ट, दिस इज अ व्हेरी गुड मेसेज बट बोथ द पार्टीज हॅव सम सॉफ्ट पॉइंट्स आणि काही असे सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहेत ज्याच्यावरून ते ट्रिगर होते. सो त्यांनी डबल मार्केटिंग केली टाटाची. आणि this was not what Tata did. This is what their competitors did. They did double marketing of it, but with negative keywords. So now every time you look out for it, you will get negative content. मग तुमच्या डोक्यामध्ये इमेज येईल की यार ही व्यक्ती असं विचार करत होती, हे ब्रँड याच्यासाठी स्टँड करते.
एक कॉन्सेप्ट आहे सायकोलॉजीमध्ये की तुम्ही जेव्हा एक गोष्ट 6 वेळा एका दिवसामध्ये 6 वेळा तुम्ही एकच गोष्ट पुन्हा 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 ऐकता, तुमचं ब्रेन बाय डिफॉल्ट त्याला फॅक्ट एक्सेप्ट करून टाकतं. इट डझंट गो अँड चेक्स अबाउट एनिथिंग. लाईक फॉर एक्झाम्पल, खूप सारे असे ब्रँड्स आहेत जे म्हणतात की आम्ही आयुर्वेदिक आहोत 100%. किती लोक बॅक ऑफ द पॅक बघतात आणि त्यांना कळते की नाही, याच्यामध्ये ऍक्च्युअली ingredients आहेत की एसेन्स आहे की फ्लेवर, एव्हरीथिंग इज रिटन ऑन बॅक ऑफ द पॅक. अकॉर्डिंग टू FSSAI, it is mandatory for brands to mention everything on the back of the products, whatever the ingredients they are using, even the chemical names of the thing जे longevity increase करतात तुमच्या फूडची किंवा एनिथिंग, everything has to be mentioned. But how many of us check it? ऍड मध्ये म्हटलं आयुर्वेदिक आहे, टर्मरिकचा फोटो चिपकून टाकला, आयुर्वेदिक 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 आहे, कोणी बघत नाही, जाऊन विकत घेऊन घेतात. So that is how our brain works. You listen to the same thing 6 times a day, your brain accepts it as a default fact and it goes about it. नाही, ते म्हणतात ना इंग्लिश मध्ये ती म्हण आहे ना की रिपीट अ लाई इट बिकम्स ट्रूथ. मला तरी वाटतं की मार्केटिंगचा हा फंडा कसला पाहिजे, रिपीट अ लाई इट बिकम्स ट्रूथ. म्हणजे इन अ पॉझिटिव्ह सेन्स की तुम्ही एखादी गोष्ट एवढ्या रिपीटेडली दाखवा की त्याच्या डोक्यात एक इमेज बनून गेली पाहिजे की नाही, या साईट वरून किंवा ही गोष्ट विकत घेतली तर ऑफकोर्स सर्व्हिस चांगलीच मिळणार आहे. जस्ट लाईक एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर ऍपलचं एक्झाम्पल बऱ्याचदा देतो की ऍपलची लोकांच्या मनात एवढी पॉझिटिव्ह इमेज झालेली आहे. आय डोंट नो यू लाईक ऍपल ऑर नॉट, बट ऍपलची मी मार्केटिंगची बंदी आणि माझ्याजवळ ऍपल नाही आहे आणि मी ऍपल विकत घेणार नाही आहे. अशी आय एम अ व्हेरी बिग फॅन ऑफ स्टीव्ह जॉब्स, बिकॉज तुम्ही जर का त्यांचे टॉक्स ऐकले तर तुम्हाला कळेल की त्यांची जी स्टोरी टेलिंग स्टाईल आहे दॅट इज व्हेरी युनिक. वाय इज ऍपल सो फेमस? ऍपल दोन पद्धतीने स्वतःचं प्रोडक्ट लॉन्च करतो. एक ज्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली त्यांचे फीचर्स सांगतात. एक फीचर असतो जो आजपर्यंत कधी कोणी बघितलेला नाही. सो दॅट इज वन USP ऑफ इट, की हा ऑसम फीचर आहे जे तुम्ही कधीच बघितलं नाही आहे आणि आम्ही तुम्हाला मॅजिक दाखवत आहोत. That is how they talk like, okay? And the second thing is they tap into your emotions. प्रत्येक व्यक्तीला आपल्या लाईफ मध्ये स्पेशल फील करायचं आहे, but as much as we want to feel it, the truth is we are not unique, we are not special. इमोशनली आपल्या तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटाल, तुमच्या कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही बोलताना काही पॉइंट्स तुमचे खूप मॅच करतील आणि कुठेतरी तुमचे काही ना काही डिफरन्सेस प्रत्येक व्यक्तीमध्ये राहणार. कारण की ज्या सिच्युएशन्स मधून मी आली आहे, मी एखाद्या गोष्टीला बघेल तर माझा स्वतःचा एक युनिक दृष्टिकोन राहील. तू त्या गोष्टीला बघशील, तू त्याच पद्धतीने नाही बघशील. सपोज आपण दोघे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असू, पण EDC हा दोघांचा फेवरेट विषय नाही राहणार. तुझ्यासाठी राहणार, माझ्यासाठी नाही राहणार. हे जसे विषयाचं असते तसं कोणत्याही वस्तूचं असते, पण तसे कोणत्याही विचारांबद्दल असते. आणि लोकांचं एक पॅटर्न असतो. लाईक फॉर एक्झाम्पल, जसं जेव्हा सुशांत सिंग राजपूत सुसाईड झालं होतं 2020, दॅट टाइम एव्हरीबडी वॉज ब्रोकन. खूप लोक तेव्हा निगेटिव्ह माइंडसेट मधून जाऊ लागले. सिमिलर तसे इन्सिडेन्सेस खूप जास्त होऊ लागले होते. का बरं? कारण की त्या एका मोमेंटने सगळ्या लोकांच्या मनातल्या भीतीला ट्रिगर केलं, मास लेवलवरती ट्रिगर केलं. And everyone was feeling the same thing. So how can so many people, इतके सगळे लोक आहेत, सगळे एवढे वेगळे आहेत, पण सगळ्यांवरती एकाच गोष्टीचा परिणाम कसा झाला? कारण की इमोशनली आपण सगळे सारखे आहोत. सगळ्यांची इच्छा आहे की त्यांना चांगल्यापणे ट्रीट करावं, त्यांना रिस्पेक्ट भेटावी, त्यांना एक्सेप्टन्स भेटावं, एव्हरीथिंग. सो व्हॉट ऍपल डज इज, यु नो, इट अंडरस्टूड दॅट पीपल वॉन्ट टू फील दॅट दे आर डिफरंट अँड दे आर युनिक. सो त्यांचा जो पहिला कॅम्पेन होता त्याच्यामध्ये जगामध्ये जितकेही महान लोक होते त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. की महात्मा गांधी, मार्टिन किंग लुथर, या सगळ्यांमध्ये कॉमन काय होतं की दे वर डिफरंट, थिंक डिफरंट. And that is what we do. That's why we are special. That's why whoever is associated with us is special. आता हे खूप मोठा स्ट्रेच झालं. It is like A is equals to B is equals to C equals to D is equals to E, and that's why A is equals to E. It's a very big stretch. It's a story. It's a beautiful way of telling story. When you will look at that ad, तुम्हाला स्वतःला आतून असं वाटेल की वाव मॅजिक. खूप काही शिकण्यासारखं. इफ यू लुक ॲट इट ॲज अ स्टोरी टेलर,
if you look at it as a writer, as a creative person, you'll feel like अशा पद्धतीने मॅजिक कन्वे करत असतात. But when you look at the product and the pricing of it, practically there's nothing different between an iPhone and this one. They are just two boxes. They are just two boxes. Obviously, Apple सोबत iOS ऑपरेटिंग सिस्टम येते जी अँड्रॉइड पेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त सेफ आहे, आणि त्यांचे स्वतःचा एक जसं गुगलमध्ये प्ले स्टोर असेल तसं त्यांचं सेपरेट प्ले स्टोर आहे, आणि त्यांच्या ऍप्स चांगले आहेत. पण त्यातल्या किती ऍप्स आहेत जे आपण वापरतो? इट्स लाईक तुम्हाला फोटोग्राफी आवडते आणि तुम्ही कम्प्लीट DSLR ची किट घेतली, पण तुम्ही ऑल टाइम फक्त पोर्ट्रेट मोड मध्ये फोटो घेऊन राहिले. तुमचे बाकी सगळे फीचर्स वेस्ट होऊन राहिले. तुमचे बाकी सगळे फीचर्स ज्याच्यासाठी तुम्ही इतका सगळा पैसा खर्च केला तो वेस्ट होऊन राहिला. सो वेन यू look at YouTube tutorials, when you see how people are pursuing creative things, that's when you realize की तुम्हाला खूप जास्त पैसा खर्च करायची गरज नाहीये. तुम्ही कमीत कमी पैशामध्ये खूप साऱ्या गोष्टी क्रिएट करू शकता. इट्स व्हेरी ऑसम. एक्झॅक्टली. नाही, आम्ही ऍपलची निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नव्हतो करत. हे जस्ट आमचे पर्सनल ओपिनियन्स आहे. मनाला लावून घेऊ नका कोणी. जर कोणी ऍपलचं फॅन वगैरे बसलेला असेल, माझी एक ताई आहे, ती सुद्धा ऍपल कंपनीत काम करते, ती मला पक्क्यात शिव्या मारेल आता हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर. नाही, आय लव्ह ऍपल. इट्स नॉट दॅट, बट आय वोंट बाय इट फॉर माय सेल्फ बिकॉज मी तेवढी डिसिप्लिन इंसान नाहीये. मला जर का तुम्ही एका प्लेट वरती सगळे सोना चांदी च्यवनप्राश सगळं आणून द्याल, मी सगळं एका वेळेला नाही खाऊ शकत. मी एका वेळेला एकच गोष्ट खाऊ शकते. दॅट्स जस्ट व्हॉट आय एम. When I'm singing, I'm only singing. When I'm writing, I'm only writing. When I'm sad, I'm just alone. I'm in my space. That's just what I'm one thing at a time. I cannot do 10 things together. And Apple gives you many things, but I don't need them, so I won't spend that much money. Plus मैं इतना रईस नहीं हूँ, अभी अंबानी होने की हूँ. अजून यार एक क्वेश्चन माहितीये का, जस्ट आता एक डोक्यात पॉपअप झाला माझ्या, म्हणून की तू तमाशा मूवी बघितली आहे का? नाही. लोक मारणार आहे मला. तमाशा मूवी मध्ये, तमाशा मूवीचा जो डायरेक्टर आहे इम्तियाज अली, तो मला वाटतं की खूप, म्हणजे तुझं एवढं सगळं सांगण्यानंतर वाटतं की तो खूप चांगला मार्केटर आहे किंवा खूप चांगला स्टोरी टेलर आहे. आणि मार्केटर आणि स्टोरी टेलर मध्ये खूप मोठा डिफरन्स नसतो. स्टोरी टेलर सुद्धा त्याच्या स्टोरी थ्रू तुम्हाला काहीतरी असं कन्व्हिन्स करून जातो की ते माहिती असतं तुम्हाला की ही रिअल नाहीये, किंवा यात एक USP आहे त्यांची सुद्धा काहीतरी. तमाशाची सुद्धा त्याची एक वेगळी USP आहे. बऱ्याच लोकांना तो अजूनही पिक्चर समजलेला नाहीये, पण तू नक्की पाहतो. काही लोक त्याच्यावरती खूप पागल आहेत. नाही, आय नो. वन ऑफ देम जो पागल आहे. खूप लोक इतके इन्फ्लुएन्स झाले त्या मूवी नंतर की त्यांनी त्यांचे करिअर ट्रॅजेक्टरी चेंज करून टाकली. इट इज अ व्हेरी इम्पॅक्टफुल स्टोरी. आय थिंक इम्तियाज अलीची स्टोरी टेलिंग स्टाईलच इज व्हेरी मच, यु नो, ते खूप छान पद्धतीने कन्फ्युजन, फ्रस्ट्रेशन एक्सप्रेस करतात. एक्झॅक्टली. सोचा ना था पण मी जर का बघेल, विच वॉज हिज फर्स्ट मूवी, अभय देओल अँड आयशा टाके. नॉट सो फेमस फेसेस ऍट दॅट टाइम. लाईक अभय देओलची ती फर्स्ट मूवी होती, बट ज्या पद्धतीने ते स्टोरी सांगतो ना, की तुम्हाला समजते की या कॅरेक्टरचं फ्रस्ट्रेशन कुठे आहे, यांचं कन्फ्युजन कुठे चाललंय डोक्यामध्ये, हे काय फील करून राहिलं काय नाही. Awesome. I'm a fan of Imtiaz Ali, but there are 2 films of his which I haven't seen. मी दुसऱ्या मूवीचं नाव बिलकुल नाही घेत, नाही तर लोक मला म्हणतील तू क्रिएटिव्ह इन्सानच्या नावावरती धब्बा आहे. लाईक इम्तियाज अली फिल्म्स आर लाईक अ मस्ट फॉर क्रिएटिव्ह पीपल. एक्झॅक्टली. ही इज ग्रेट स्टोरी टेलर. ग्रेट. आणि तमाशा नक्की बघा. पॉडकास्ट संपल्याबरोबर तमाशा नक्की बघ. खूप जास्त ऑसम मूवी आहे. आजच #संडे वसूल. तर आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या भागाकडे वळतोय, शेवटच्या क्वेश्चन कडे वळतोय. आणि शेवटचा क्वेश्चन असतो, आतापर्यंत ऍडव्हर्टायझिंगचं बरंच चेंज झालेलं आहे. लाईक पहिले प्रिंट मीडिया खूप जास्त चालायचा, त्यानंतर हळूहळू टेलिव्हिजन यायला लागलं, हळूहळू रेडिओ आलं, त्यानंतर टेलिव्हिजन माध्यम यायला लागलं, आता डिजिटल माध्यम यायला लागलं. तर हे जे पूर्ण ट्रान्झिशन होतं हे फार स्मूथ झालेलं ट्रान्झिशन आहे. पण या पुढचं जे ट्रान्झिशन आहे, जे आता कोविडमुळे झालं, ते खूप जास्त ड्रास्टिक ट्रान्झिशन आहे. म्हणजे जे टीव्ही पासून डिजिटल झालं मागच्या 4-5 वर्षातलं, ते खूप फास्ट झालेलं आहे. तर तुला काय वाटतं या सगळं पाहिल्यानंतर ऍज अ मार्केटिंग प्रोफेशनल, की पुढे ऍडव्हर्टायझिंगचं फ्युचर काय असेल? लाईक रेडिओ, प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल चारही माध्यमात कोणतं वरचढ राहील, कोणतं संपण्याची शक्यता असं तुला वाटतं? आय थिंक की ऍडव्हर्टायझिंग
हे खूप फ्रॅगमेंटेड झालंय सध्या. प्रत्येक मीडियमचा एक लॉयल फॅन बेस आहे. काही लोक आहेत जे अजूनही टीव्ही बघतात, काही लोक आहेत जे अजूनही न्यूजपेपर बघितल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. इट इज लाईक अ लाईफस्टाईल फॉर देम. पहिले न्यूजपेपर आला, उघडला, चहासोबत न्यूजपेपर वाचला, आता दिवसाची सुरुवात झाली. सो आय डोंट थिंक की कोणताच मीडियम इज गोइंग टू गो ऍब्सोल्यूट, बट द मीडियम दॅट इज गोइंग टू गेट व्हेरी बॅडली अफेक्टेड इज आउटडोर ऍडव्हर्टायझिंग, बिलबोर्ड्स अँड एव्हरीथिंग. बिकॉज बिलबोर्ड्सची कॉस्टिंग जी असते ती बेस्ड अपॉन ट्रॅफिक असते, की तुम्ही कोणत्या एरिया, ज्या एरियामध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक जॅम होण्याचे चान्सेस आहे, जिथे सर्वात जास्त सॅच्युरेशन ऑफ पीपल होते, तिथे बिलबोर्ड्स लागतात. तुम्ही नोटीस कराल तर जिथे ट्रॅफिक सिग्नल्स असतात तिथे बिलबोर्ड्स राहतील किंवा लाईक दॅट. सो आय थिंक सो आउटडोर ऍडव्हर्टायझिंग इज गोइंग टू गेट अफेक्टेड, बट आय कांट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट इट बिकॉज currently the situation खूप खराब आहे. It's like double mutation, triple mutation happening, and people are not stepping out of their houses. But maybe याच्यातून काही मार्ग निघेल, maybe दरवाजे वापस उघडतील. And plus I find outdoor advertising as a very dreamy medium of advertising. I mean, I don't want की billboards गायब व्हावे. Like seeing, like just imagine your face on a billboard, some मोठा वाला. Exactly. That's what, like, even if you get successful in life, it will hit you when you will see your face on a billboard. Billboard, yeah. If you are a creative person, like that, if you see yourself on billboard, you'll be like, oh my god, now I feel like, oh god, this is big. And also, if I talk about future, audio is going to be the next big thing. Because I'll tell you why. दोन पद्धती आहे. व्हिडिओजची प्रॉब्लेम ही आहे की व्हिडिओजला डाउनलोड व्हायला, बफर व्हायला खूप वेळ लागतो. काही काही गोष्टी आहेत अशा ज्या तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये बघावं लागतात. कसं करायचं, हाऊ टू वाले जे व्हिडिओज असतात ते तुम्हाला ऍक्च्युअली फेस टू फेस बघावं लागते, समजावं लागते ते कसे करायचे, काय करायचे. बाकीच्या ज्या पण कॉन्टेंट्स आहे ते जर का ऑडिओ फॉर्मॅट मध्ये तुम्ही ऐकलं तर दॅट इज मोर कन्व्हिनियंट. आणि लोकांचं रिटेन्शन पॉवर दिवसेंदिवस कमी होत चाललंय. इट्स लाईक पहिले लोक 2 तास बसून ऐकू शकत होते, आता लोक 15 मिनिटांपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. 7 minutes, 6 minutes, it is getting lower. You see, attention span कमी झालाय. पहिले 10 मिनिटाचे व्हिडिओज होते, मग 5 मिनिटाचे, मग आता 30 सेकंड रील्स आले, आता 50 सेकंड, 15 seconds, 5 seconds. It's like the retention power is reducing day by day. So लोकांची पेशन्स लेवल जर का असेच कमी होत राहिले तर व्हिडिओ इज नॉट गोइंग टू ग्रो इन एव्हरी सेक्टर. लाईक आतापर्यंत कसं होतं की काही आलं की पहिले युट्यूब करायचा, व्हिडिओ आला, हा बघायचा, गेला तिकडे. काही पण करायचं असेल तुम्हाला, फर्स्ट गो टू थिंग वॉज यू. मतलब सेकंड आफ्टर गुगल सर्च, द सेकंड बिगेस्ट सर्च इंजिन इज युट्यूब. टेक्स्ट इज व्हेरी डिटेल्ड बट इट इज नॉट प्रॅक्टिकल. Like you cannot see things happening, or you cannot, it is difficult to consume because ज्या लोकांना आवड असते तेच वाचन करू शकतात. प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाहीये. मग ते टू डू लिस्ट असो की काही असो, यू हॅव टू बी an intelligent being to read. I'm so sorry, मी खूप लोकांना ट्रिगर करत आहे. वाचन चांगली गोष्ट आहे, तुम्ही प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक मीडियमचा आपला ऑडियन्स बेस आहे. तो ऑफकोर्स ज्यांना ब्लॉग वाचणं आवडतात ते ब्लॉग वाचतात, काही जणांना व्हिडिओ आवडतात. आणि जे तू बोलली ना ऑडिओ कंटेंट ग्रो होईल, तर याबद्दल मी सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे की लाईक पॉडकास्टिंग कल्चर वगैरे किंवा ऑडिओ फॉर्मॅट, लाईक जो रेडिओचा बूम 2010 वगैरे साली आला होता ना, तो मला असं वाटतं की पुढे 5-10 वर्षात पुन्हा तसाच काही एक बूम येऊ शकतो. फक्त तो थोडासा डिजिटली इन्क्लाइंड राहील, नॉट लाईक जस्ट की FM चालतोय, पण लाईक इन पॉडकास्टिंग. और तू आता जर बघशील ना की जेवढेही मोठे मोठे ब्रँड्स आहे, लाईक गुगलने स्वतःचा पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट सुरू केलंय, अँकर सुरू झालंय, अमेझॉन ऑडिबल सुरू झालंय, गाना सुरू झालंय, सावन सुरू झालंय, जिओने सुरू केलंय. तर हे काय इन्व्हेस्ट करताय? तर मला असं पर्सनली वाटतं, कारण मुकेश अंबानी खूप जास्त हुशार आहे, तो सहजासहजी कुठल्याही याच्यात पैसा टाकणारा नाही. तर मला असं पर्सनली वाटतं की मे बी 5-10 वर्षात पुढच्या ऑडिओ कंटेंट खूप जास्त ग्रो होईल. I think Mukesh Ambani has got on the train pretty late. I think when Reliance steps into anything or Tata steps into anything, that is the time जेव्हा पॅन इंडिया लेवल वरती, कॉर्पोरेट लेवल वरती चेंजेस होऊ लागतात. The thing is की पॉडकास्ट इज द नेक्स्ट बिग थिंग.
स्पॉटीफाय आणि वॉर्नर ब्रॉसनी अनाउन्समेंट केली आहे की वॉर्नर ब्रॉसच्या लाईक डीसीच्या जितक्या पण कॉमिक्स आहेत लाईक बॅटमॅन, जोकर, ऑल द एंटायर डीसी युनिव्हर्स अँड वॉर्नर ब्रॉसच्या काही ज्या क्लासिक मूवीज आहेत त्यांना ऑडिओ फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून स्पॉटीफाय वरती ऍज अ प्रीमियम कॉन्टेंट अपलोड करणार. नाउ इमॅजिन वॉर्नर ब्रॉस ऍज अ प्रोडक्शन हाऊस and DC युनिव्हर्स इज व्हेरी डार्क अँड डीप. आणि DC मध्ये पण तितकेच काय म्हणतात त्याला कॅरेक्टर्स आहेत, तेवढेच डीप आहेत. लाईक आफ्टर वॉचिंग जोकर आय वॉज इन another zone. So just imagine that Joker is talking to you about how the world is a bitchy place and a hypocrite place. की लोक बोलतात की त्यांना जगामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिजे, पण मग जेव्हा त्यांचा स्वार्थ येतो तर ते सर्वात पहिले उठून तिथून निघून जातात. हा पॉइंटर जो जोकर प्रेझेंट करतो तो तुम्ही फक्त ऑडिओ मध्ये कानात टाकून ऐकाल. आणि जे त्याच्यात एसएफएक्स राहतील, साऊंड इफेक्ट राहतील, साऊंड इफेक्ट्स राहतील, इट इज गोइंग टू बी सो लाईक इन वेस्ट पॉडकास्ट इज ऑलरेडी अ बिग थिंग. वाय? बिकॉज तुम्ही इझिली नोट्स काढू शकता. इट इज लाईक अन ऍक्टिव्ह बुक, अ बुक दॅट इज टॉकिंग टू यू, ऑडिबल बुक, राईट? जसं तू म्हटलं की प्रत्येक प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये एंटर का करून राहील, कारण की प्रोसेसिंग टाइम हा लेस आहे. तुम्ही जेव्हा वेबसाईट ओपन करता तर तुमचं एक छोटासा लॅग येतो, जोपर्यंत सगळे प्रॉडक्ट्स येतात, हे येतात, ते येतात, लोड टाइम रिड्यूस होतो, हे ते होतो. जर का लोकांची रिटेन्शन फार दिवसेंदिवस कमी होत गेली तर तू इमॅजिन कर की किती पटकन आपण फ्रस्ट्रेट होऊ लागू छोट्या छोट्या गोष्टींवरती. आपल्याला सगळ्या गोष्टी आता फटाफट फास्ट फास्ट पाहिजे, राईट? अँड ऑडिओ डज दॅट. Audio, what does audio do? It makes your books, your reading, your concepts, everything faster, and it takes away the lag time that video gives to you. So it is like perfectly in center. ज्यांना content पाहिजे आहे, ज्यांना crux पाहिजे आहे सगळ्या गोष्टींसाठी, त्यांच्यासाठी ऑडिओ इज गोइंग टू बी ब्युटिफुल. अँड प्लस ऑडिओचा जो ऑडियन्स आहे तो खूप अवेअर आहे. इट्स लाईक लोकांना एक्झॅक्टली माहिती आहे की काय पाहिजे काय नाही पाहिजे. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांचं असं असते की त्यांना जेही दाखवलं ते बघतात. लाईक आपला एक जनरल टेंडन्सी सांगते, जे आपण इंस्टाग्राम बघतो, वी आर जस्ट स्क्रोलिंग थ्रू द डे. ओके ओके ओके, अच्छा हा हे चांगलं. दॅट्स व्हॉट व्हिडिओज आर लाईक. यू कंझ्युम एव्हरीथिंग वॉट एव्हर इज कमिंग इन फ्रंट ऑफ यू, बिकॉज व्हिडिओ मेक्स एव्हरीथिंग व्हेरी इझी. काही एफर्टच नाहीये. बट ऑडिओ मध्ये तुम्हाला थोडंसं इमॅजिनेशन आहे, थोडंसं कॉन्टेंट आहे, थोडंसं इट्स लाईक द बेस्ट ऑफ ऑल वर्ल्ड्स इन बॅलन्स, अँड इट इज गोइंग like crazy. मी पण माझं पॉडकास्ट स्टार्ट केलं होतं, but because of job and everything and the whole overwhelming process, I couldn't be as consistent, and it is right now on hold. But if you want to know more about, sorry, plugging in. Exactly. Hi. हाय, माझं नाव अनुजा देशमुख आहे, माझं पॉडकास्ट आहे, माझं स्क्रीनशॉट जमलं तर नक्की चेक कराल. नक्की मी सुद्धा चेक करेल तुझा पॉडकास्ट. ऍक्च्युली पॉडकास्ट सुरू करायचं कारण सुद्धा हे होतं की पुढच्या काही वर्षात बूम होईल, आणि आय लव्ह टॉकिंग अबाउट दिस. म्हणजे ज्या काही या गोष्टी आपण बोलतो ना, लाईक एखादा फिलॉसॉफिकल गोष्ट बोलणं, एखाद्या मार्केटिंग बद्दल बोललोय, आणि पॉडकास्टिंग मधून म्हणजे स्पेशली एक की गोष्ट काय होते की मला स्वतःला भरपूर जास्त शिकायला मिळतात. माझी एज काही खूप जास्त नाही, आय मीन माय अर्ली 20s. सो बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात, ज्या काही एक्सपिरियन्स मला जस्ट रिअलाइज झालं की माझं वय जास्त झालं. मी एवढी बुद्धी नाहीये. बट स्टिल यू आर एक्सपिरियन्स दॅन मी. I am in 20s. ये कैमरा एंगल है, कैमरा पुट्स ऑन 50 kg. मैं क्या करूं, मैं इतनी सुंदर हूँ, तो मैं बहुत सुंदर हूँ, मैं बहुत पतली हूँ, क्यूट हूँ, ठीक है, ये कैमरा है, nothing else. No, but on a genuine note, I am also in my 20s, and माझे स्वतःचे काही पर्सनल फेवरेट पॉडकास्ट आहे, जे मी झोपायच्या अगोदर ऐकते आणि मग झोपते. प्लीज सांग आम्हाला सगळ्यांना, आमच्या व्ह्युअर्सलाही ऐकायला आवडेल, आमचे जे लिस्नर्स जिओ सावन इकडे तिकडे ऐकत असतील त्यांनाही ऐकायला आवडेल, आणि सोबतच मला सुद्धा ऐकायला खूप आवडेल. सो माझं सर्वात फेवरेट इज विमेन इन बिझनेस. इट इज ऑन स्पॉटीफाय, फ्री. त्याच्यामध्ये बेसिकली जितके पण मोठे मोठे ब्रँड्स आहेत, जसं कोको शिनेल, नंतर
ऑल द विमेन लेड ग्रेट बिझनेसेस, तर त्यांची स्टार्ट पासून तर एंड पर्यंत त्यांनी कोणते चॅलेंजेस फेस केले, काय केले, काय नाही केले. अँड when you listen to it, that's when you realize this is also one smart way of doing advertising. It's like you are telling people all the challenges that you have faced. जेव्हा तुम्ही कोणाचे पण struggles ऐकता, that is the moment when you connect to them on a deeper level, right? So when you listen to the struggle stories of brands, you automatically become, brand loyalist. Yeah, that is why you will realize की जे smart brands आहेत ते पण त्यांचे स्वतःचे पॉडकास्ट स्टार्ट करतात. लाईक Xiaomi, like then there is one advertising agency called Glitch. त्यांचे जे CEO आहे वरुण, I don't remember his surname. Advertising is over, that is his podcast ka name. So in that he talks about ki content is the next big thing. It's like slapstick ads are not going to work anymore, like not going to work that great. Obviously they do. Like I loved Cred ka ad Rahul Dravid wala. It was epic. But you notice in that ad also, when like it starts on a note कि हम advertising नहीं कर रहे हैं, like कौन बोलता है ऐसा थोड़ी होता है, ऐसा थोड़ी होता है. It's like Rahul Dravid gets angry and then you see so that's even like proper जे ads आहेत त्यांचा पण style of storytelling is going to be very subtle, very हळूच अशा इमोशनल गोष्टी ड्रॉप करायच्या, लाईक काहीतरी वेगळा बोलत आहे ना अचानक बॉम्ब ड्रॉप होतो, लाईक दॅट इज गोइंग टू बी द नेक्स्ट स्टाईल अँड इट्स नाईस. पहिले तर 2 पॉडकास्ट सांगतो जे मला खूप आवडतात. एक तो उम्मीद जाकीर खानचा हिंदी मधला आहे उम्मीद. भाई एक हा, त्यानंतर बिअर बायसेप्सचा पॉडकास्ट मी खूप ऐकतो, रणवीर अलाहाबादी आहे. त्याचीच इन्स्पिरेशन होती हा पॉडकास्ट सुरू करण्यामागे. आणि तिसरा एक लव आजकल म्हणून एक जिओ सावनवर पॉडकास्ट आहे, नक्की ऐक. रिलेशनशिप बद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यांनी डिस्कस केलेल्या आहेत ज्या की आपल्याला खूप जास्त टॅबू वाटतात. सो खूप इंटरेस्टिंग आहे पॉडकास्ट ऐकायला. आणि अशा बरेच आहे यार, पण हे टॉप ऑफ द माइंड सध्या आलेले हेच आहे. आणि सोबत मी अजून एक गोष्ट आता जे बोलणार होतो तुझ्यानंतर की ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पुढे जाऊन मला वाटते जिंगल सुद्धा खूप जास्त फेमस होतील. लाईक तू एअरटेलची ते जिंगल अजूनही ऐकली असतील, हर एक फ्रेंड जरुरी होता है. या गोष्टी डोक्यात बसून जातात. लाईक आता जिओची आली होती मागे, ओ जिओ धंदा. प्रत्येक ब्रँडचा एक फ्रेमवर्क बनतो, ठीक आहे. ते 5 बेसिक ब्रँड एलिमेंट्स असतात. त्याचं नाव, त्याचा लोगो, त्याचा बेसिक कलर स्कीम, त्याच्याशी रिलेटेड ऑडिओ आणि त्याचा फेस कोण राहणार. लाईक इज इट गोइंग टू बी अ सेलिब्रिटी, इज इट गोइंग टू बी अ कार्टून कॅरेक्टर, इज इट गोइंग टू बी लाईक हु इज गोइंग टू कॉमन मॅन. जसं तू हिंदुस्तान टाइम्सची ऍड बघशील तर त्याच्यामध्ये कोणती सेलिब्रिटी नसते, जस्ट अ कॉमन मॅन असतो, अ कॉमन मॅन स्टोरी नॅरेटिव्स, राईट. सो हु इज गोइंग टू बी द फेस ऑफ इट. सो दीज आर द 5 ब्रँड एलिमेंट्स. सो बिफोर ॲडव्हर्टाइज करणं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींना एम्फसाइज करणं. या सगळ्या गोष्टी ऍक्ट लाईक अ ट्रिगर. सो इफ तू जर का येलो आणि रेड कलर एक साथ बघितला तर होऊ शकते की 3rd or 4th थिंग ऑन युअर माइंड वुड बी मॅकडॉनल्ड्स, राईट. तू रेड अँड व्हाईट बघशील कुठेतरी कोका कोला डोक्यात येते. वाय? बिकॉज सी, marketing and psychology are very close to each other. These are all mental triggers. Colors are triggers, words are triggers, sound is a trigger. Like washing powder Nirma, MDH. You see, these are like classics, right? So like पूर्ण ट्यून नाही वाजली, फक्त त्याचं स्टार्टिंग होऊन गेलं, तुम्ही पूर्ण ट्यून कम्प्लीट करून टाकता. आणि हे का होते माहितीये, कारण की ऍडव्हर्टायझिंग मध्ये तुमचा टाइम स्पॅन खूप कमी असतो. पहिले इनिशियली ऍड्स वर लाईक 2 minutes, 5 minutes, 3 minutes. आता युट्यूब मध्ये तुम्हाला 5 सेकंड मध्ये ऍड स्किपेबल होऊन जाते, करेक्ट. दीज आर जस्ट 5 seconds अँड इन 5 seconds यू हॅव टू कन्वे एव्हरीथिंग. तर तुम्हाला पहिला 1-2 सेकंड मध्ये लोकांचं अटेन्शन कॅप्चर करायचं आहे, नंतर तुम्हाला कॉन्टेंट द्यायचं आहे अशा पद्धतीने की ते लोक कन्झ्युम करू शकतील. खूप फॅन्सी, हाय-फाय, कॉम्प्लिकेटेड, फिलॉसॉफिकली हेवी गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये नाही टाकू शकत. म्हणून तू बघशील की जितक्याही ऍड्स असतात त्यांची जी भाषा असते ती फार सरळ असते, बोली भाषा.
And one more way of personalization is geo context. लाईक मी बँगलोर मध्ये शिफ्ट झाल्याबरोबर मला सगळ्या साऊथ इंडियन लँग्वेजेस मध्ये ऍड्स येतात युट्यूब वरती. मला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये ऍड्स म्हणजे आयदर इंग्लिश और साऊथ इंडियन और हिंदी समटाइम्स. बट स्मार्ट ब्रँड्स एकच ऍड वेगवेगळ्या भाषेमध्ये शूट करतात, तुमच्या एरियानुसार त्याला पर्सनलाइज करतात, कॉन्टॅक्ट चेंज करतात, सो दॅट इट रिलेट्स टू यू फास्टर, सो दॅट यू कनेक्ट टू इट फास्टर. सो ऍडव्हर्टाईजच्या सगळ्या वर्ल्ड सोबत, मार्केटिंगच्या वर्ल्ड सोबत आम्हाला काय ओळख करून देण्याबद्दल अनुजा तुझं खूप खूप धन्यवाद, आणि माझ्या पॉडकास्ट मध्ये आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक शेवटचा क्वेश्चन आहे, तुझ्या 3 फेवरेट मूवीज सांगायचे आहे किंवा 3 फेवरेट बुक सांगायचे आहे, आणि त्यानंतरचा लास्ट क्वेश्चन आहे की मराठीतला एक असा वर्ड सांगायचा आहे की जो तुला वाटतो की हा जनरली लोकांना माहिती नाही किंवा आपल्या भाषेतला आहे पण हा माहिती असायला पाहिजे किंवा तुला खूप जवळचा वाटतो असा मराठीतला एक वर्ड सांगायचा. असे 2 क्वेश्चन. मी तिसऱ्याच क्वेश्चन वर अटकून गेली आहे. पहिले 3 मूवीज सांग. पहिले 3 मूवीज. 3 फेवरेट मूवीज. माझ्या डोक्यामध्ये खूप सारे येतात, तुम्हाला पहिले सांगायला पाहिजे होतं. ज्या टॉप ऑफ द माइंड असतील त्या सांग. मला नाही सुचत आहे, मी तुला मेसेज करेल नंतर, नक्की सांगेल. परफेक्ट. तिच्या फेवरेट मूवीज मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली टाकून देईल. या माझ्या फेवरेट मूवीज डिस्क्रिप्शन मध्ये टाका, मी खूप मोठी सेलिब्रिटी आहे. आता तुझ्या जवळचा सगळ्यात मराठी शब्द तुला सांगायचा आहे, तुला जो वाटतो की हा मराठी शब्द मला खूप आवडतो किंवा हा कोणाला माहिती नाही किंवा माझ्या खूप जवळचा आहे. भकाल्या, कवाल्या, चेंगड. These are our words. हे आपले वराडी शब्द आहेत. These are अस्सल विदर्भियन कॉलेज लाईफ मस्ती वर्ड्स. या भकाल्या, कवाल्या, चेंगड खूप केल्या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग मध्ये, MBA मध्ये. हे शब्द मला सुरुवातीपासून माहिती होते कारण मी सुद्धा ट्रू विदर्भियन आहे. आपल्या व्ह्युअर्स मध्ये बरेच जण विदर्भाच्या बाहेरचे सुद्धा आहेत, मे बी त्यांना वाटेल हे काय शिव्या देत आहेत का हे, पण नाही, शिव्या नाहीये यार. शिव्या, दिस इज नॉट शिव्या. सो एकच शब्द घेऊ आपण, भकाल्या. भकाल्याचा अर्थ होते की तुम्ही स्टुपिड गोष्टी करून राहिले तुमच्या फ्रेंड सोबत, दॅट्स इट. शिवी नाही आहे. लाईक तुम्ही असं बोलता बोलता आउट ऑफ नोवेअर, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन हसू लागता, दॅट इज भकाल्या. सो थँक्यू सो मच अनुजा फायनली फॉर कमिंग ऑन माय पॉडकास्ट. आपण खूप चांगलं डिस्कशन केलं, मला खूप जास्त शिकायला मिळालं. आय होप सो तुलाही काही गोष्टी अशा फ्लो मध्ये नवीन निघाल्या असतील तुझ्या तोंडातून, ज्या तुला वाटल्या असतील यार मी हे बोलली का, मला हे तर माहितीच होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या बाबतीत होतात, तुझ्या बाबतीत सुद्धा झाल्याच असतील. सो थँक्यू सो मच. थँक्यू रोहन. Thank you, Rohan, के viewers. I hope you enjoyed it. Bye. Yeah, bye bye.